त्याला खिचडीन भजे खायची सवय होती. खिचडीन भजे खाण्याकरता पावसात सुद्धा ते तालुक्याच्या ठिकाणी चालत जात होतं. म्हणे देवाला तेवढंच मागितलं, पूर आला तरी मला पाण्यावर चालत जाता यावं आणि चालत घरला येता. बायको म्हणली असले किती जन्म नवरे मिळाले तर आपला फायदा. 12 वर्ष मी एकटीनं संसार सांभाळला. कशा करता? मालक त्यांच्या सकट माझाही उद्धार करतील याच्या करता. पण ज्याला स्वतःच सोयीत कळालं नाही ते दुसऱ्याचं करू शकत नाही. साधना बऱ्याच जणांनी केलं. आता पुढचं सांगायचं झालं, शास्त्रातलं सांगायचं झालं, 14 कोटी कल्प आयुष्य गयाला. चांगदेव बाबांना थोडं आयुष्य का? 14 कोटी कल्प आयुष्य. आणि कशी सिद्धी प्राप्त होती? वन प्राणी, अगदी हिंसक प्राणी, सिंहावर वाघावर त्याच्या जवळ आल्याबरोबर त्यांच्या शांत होऊन जायचं आणि तशा प्राण्यावर बसून ती स्वारी करायची. आणि सगळ्यात विषारी असणारा साप त्यांच्या हातामध्ये सहज राहायचा. ही सिद्धी प्राप्त होती त्यांना. मग ती तेवढी सिद्धी प्राप्त असणारे महापुरुष सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबाराया पुढे गेल्यावर कसे झाले? फिके झाले. चांगदेवरायांची भेटीचा योग आला, माऊली ज्ञानोबारायांच्या भेटीचा योग आला. चांगदेवाला वाटलं आपण पत्र लिहावं माऊलीला, पण काय लिहावं हेच कळालं नाही. चिरंजीव लिहावं तर ज्ञानानं आपल्यापेक्षा मोठा आहे, आणि स्त्री लिहावं तर आपल्यापेक्षा वयानं लहान आहे. हे विचार करण्यामध्येच कोरं कागद पाठवलं. मुक्ताबाई सगळ्यात लहान असणारी कोरं कागद पाहून हसली. म्हणे दादा आयुष्य एवढं मोठं आहे पण ज्ञानाचा पत्ता अजून कोरा तो कोरा झाला. ज्ञानोबराया म्हणतात अशांना उद्धार करण्याकरता माऊली संतांचा उद्धाराचा कार्य, संतांचा अवतारच त्याच्या करता. उद्धराया आलो, उद्धराया जन जड जीवाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार तुम्हा. धराया कारण उद्धराया जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे जन्माला आले. माऊली ज्ञानोबरायांचे वाक्य ऐका. संतांच्या सानिध्यामध्ये, माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये जड भिंत आली. माऊली ज्ञानोबराया भिंतीला म्हणतात, माई ग तो चांगदेव भेटीला येतोय, आता आमच्याकडे तर काही साधनं नाही आहेत, आमची तूच आहेस, मग चालती का? हे शब्द ऐकल्याबरोबर जड भिंत चालविली. जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. जड भिंतीला चालवलं. जड भिंतीचे मंदिर आज संतांच्या काळातले आहे ना. आपण आळंदीला गेलो, माऊलीचं दर्शनही आहे आणि भिंतीचं सुद्धा दर्शन आहे. हे संतांनी केलेले उपकार आहेत. माणसावर करणार नाहीत का? संतांनी भिंतीवर उपकार केलं तर आज तिचं मंदिर आहे. संतांच्या सानिध्यामध्ये खांब आला हो नेवाशाला. माऊली ज्ञानोबाराया ज्या भिंतीजवळ बसून ज्ञानेश्वरी लिहिले सांगितले, त्या ज्ञानेश्वरी ऐकणारी ती खांब आहे ना, त्या खांबाचं मंदिर आहे आज नेवाशाला. संतांच्या सानिध्यामध्ये भिंत तिचं मंदिर होतं. संतांच्या सानिध्यामध्ये खांब आलं तिचं मंदिर होतं. संतांच्या सानिध्यामध्ये रेडा आला. काय म्हणणं आहे तुमचं? रेडा आला आणि रेड्यावर हात ठेवल्याबरोबर ऋग्वेदासारखा वेद रेडा बोलवण्याची ताकद संतांमध्ये आहे. ही ताकद साधी नाही. उद्धराया जन जड जीवा, जडाचा उद्धार केला आणि जीवाचा उद्धार केला. रेड्यामध्ये सुद्धा जीव आहे, त्याच्यातला उद्धार करण्याकरता त्याला ऋग्वेद बोलायला लागलं. आणि जनाचा उद्धार माऊली ज्ञानोबारायांनी सगळ्यांना हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. हरी मुखे म्हणला तर काय होईल? पुण्याची गणना कोण करी. जनाचा उद्धार करण्याकरता माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला. म्हणून संतांनी सगळ्यांचा उद्धार केला. पण बाकीच्या साधनात गेला तर वेळ वाया जाईल. म्हणून तुकोबाराया सांगतात, योग याग तपे योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा तया दुःखाची वाटा भागाला. माऊली ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जे योग करायला निघाले ना त्यांच्या पदरामध्ये दुःख पडलं. 10,000 वर्ष तपश्चर्या करणारे विश्वामित्र, 10,000 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली. उजाडल्याबरोबर देवाची प्राप्ती होणार. पण रात्र म्हणून मेनका आली चाळ बांधून पायात चाळ बांधली, नाचायला लागली. उजाडल्याबरोबर देवाची प्राप्ती होणार, पण रात्री मधून नाचणारी बाई आली. 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर कळालं नसेल का घुंगराचा चाळ आहे, बाई नाचते, कळालं नसेल का महात्म्याला? कळालं, पण वळालं. तुकोबाराया फार गोड वर्णन करतात. कधी कधी परमार्थात कळतं. बरेच असे हौशी लोक राहतात की पंढरपूरच्या एसटीत बसतात. बाबा
तिकीटही पंढरपूरचं काढतात, पण लातूरला गेल्यावर बुद्धी पालटली की तिथंच उतरतात. तिथंच उतरतात. तिथून पुढे काय तुळजापूरला गेले ते म्हणले पंढरपूरपेक्षा तुळजापूरच बरं वाटाले, नाही नाचालेत लोक इथंच का. काही तुळजापूरलाच उतरून गेली. पंढरपूरला जाणारे कोणीतरी एखादा विराळ आहे म्हणून सगळेच भजनाच्या पंगतीमध्ये, सगळेच संतांच्या सानिध्यामध्ये येतात, पण सगळ्यांपैकी कोणीतरी एक असतो जो स्वतःला भगवंताला अर्पण करून टाकतो. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, की लाखो लोक माझ्या मंदिरात येतात. हो देवा. अर्जुन देवाला विचारतो, देवा एवढी लोक तुमच्या मंदिरात येतात, रोज कोणी काही काही मागत असेल? तुमच्या गावात तर कोणीच काही मागत नसेल बा, कारण तुम्हाला सगळं दिले देवाने. एवढं सुंदर मंदिर, एवढा सुंदर पांडुरंग, एवढं सुंदर मंडप, आता मागायची काय गरज आहे? काहीच गरज नाही ना. देवा पुढे आलं काहीतरी मागतात. त्यावेळी कृष्ण परमात्मा म्हणतात, हो मागतात म्हणे अर्जुना, कुणी काही मागतं, कुणी काही मागतं. मग अर्जुन विचारतो, देवा जे कोणी जे जे मागतात ते तुम्ही देता काय? देव म्हणतो, हो द्यावंच लागतं, कारण मी देव आहे. देतो तो देव, द्यावंच लागतं. हो देवा देता. मग देवा एखादा भक्त असा आहे का की जो तुमच्या जवळ येऊन तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त पाया पडतो निघून जातो? किती गोड प्रश्न आहे अर्जुनाचा. एखादा भक्त असा आहे का देवा की जो तुमच्या मंदिरात येतो आणि पाया पडतो, तुम्हाला काहीच न मागता निघून जातो, त्याला तुम्ही काय देता? प्रश्न फार गोड आहे. त्यावेळी परमात्मा म्हणतात, अर्जुना आलेले जे कोणी काही काही मागतील त्यांना मी ते तर देतच असतो, पण एखादा जर कोणी येऊन मला काहीच न मागता पाया पडून जात असेल ना, त्याच्या मागच मी जातो. म्हणजे स्वतःलाच मी त्याला देऊन टाकतो. द्यायची काही गरज नाही, स्वतःला देऊन टाकतो. आता देव जर आपल्या घरी आला तर काय कमी पडणार आहे? म्हणून देवाला जर आपल्या घरी बोलवायचं असेल तर मागायची गरज नाही, साधना करायची गरज नाही. कोण कहते हैं भगवान आते नहीं, सच्चे दिल से मगर हम बुलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? येतं महाराज, पण बोलवावं लागतं. देवाला कसं बोलवावं? तर देवाला बोलवण्याकरता संत महात्मे पुन्हा पुन्हा सांगतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला परमात्मा आहे. ते देवाजवळ जा आणि देवाला प्रेम द्या, बाकीची साधनं करू नका. योग याग तपे केली तयाने अमुपे. अनेकांनी योग केलं, याग केलं, तप केली, पण त्यांच्या पदरामध्ये दुःख पडलं. तू माऊली ज्ञानोबाराया हरिपाठात सुद्धा सांगतात बघा, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. मी म्हणे एवढं केलं, याचा अहंकार येतो, पण पदरात काही पडत नाही. म्हणून तुकोबाराया म्हणतात, इकडं तिकडं भटकू नका, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. भव सिंधूतून पहिलं तीराला जायचं असेल, भाव काबू काहू मैं बस भाव ही सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भवसागरातून पहिलं तीराला जायचं असेल तर एकच करा, प्रेमानं भगवंताचं भजन करा, तर पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. माझा परमात्मा भाव धरील त्याला. देवाचे कमरेवर हात का? देवाचे कमरेवर हात का? तर त्याचे देवाचे कमरेवर हात याच्या करतायत, जे कोणी भवसागराला भीत असतील, एवढं पाणी आहे या भवसागरातलं, मी कसा याच्यातून पहिलं तीराला जाईल, तर त्यांच्या करता परमात्मा कमरेवर हात ठेवून सांगतो, ये ये पुढं मी उभा आहे. कमरेवर हात म्हणजे एवढाच भवसागर आहे, एवढाच आहे, इथपर्यंतच पाणी आहे, काळजी करू नको, तुला मी बुडू देणार नाही. मीराबाईचे एक भजन आहे बाबा, फार गोड भजन आहे. प्रभुजी तुम नाव किनारे लगाओ,
प्रभु जी तुम नाव किनारे लगा, नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज बचा। प्रभु जी तुम नाव किनारे लगा। देवा तुम्ही आम्हाला या भवसागरेतून पहिलं तीराला न्यावं हीच प्रार्थना आहे। मग त्याच्याकरता काय करा तर तुकोबाराया म्हणतात, देवाचं भजनाशिवाय काही पर्याय नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करा। एका चरणाचा अर्थ फक्त मुखाने सांगितला। योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। तुम्ही थोडं बंद करा आणि तुमचा एक थाप थोडा ऐकू द्या।
जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, 3 अक्षराचा मंत्र आहे, सोपा आहे, अगदी सोपा आहे, सगळ्यांना पाठ करता येईल, सगळ्यांना पाठ करता येईल इतका सोपा आहे. विठ्ठल. विठ्ठल या नामाची ताकद एवढी मोठी आहे. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ भगवान शंकर, ल म्हणजे लक्ष्मीचा कांत, ब्रह्मा विष्णू महेश. एका विठ्ठलाच्या चिंतनानं तिन्ही देवाचं स्मरण केल्याचं पुण्य पदरात पडतं. म्हणून तुकोबारा या जगाला ओरडून सांगतात, मंत्र त्रिअक्षरी सोपा. किंवा जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पोळे. तुकोबाराला कोणतं नाव गोड वाटतं? किती गोड गोड तुझे नाम, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, किती गोड गोड तुझे नाम. देवा तुझ्या नामाची गोडी किती, देवा तुझ्या नामाची गोडी किती. महिला मंडळ मनावर पुढचं. खडी साखर पडली फिरकी म्हणता ना. मा तुम्ही काकड्याला येत असेल, तुम्हाला येत असेल ना सगळं? हा, सगळ्याच येतात काकडा ओवाळायला. काकडा ओवाळताना सगळ्या लाजले गे माया, आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. खरं सांगू का, आज पहाटे 4ला उठले. आमच्याही महिला मंडळींचा काकडा, आज काकड्याची समाप्ती. सकाळी गावात नगर प्रदक्षिणा, सगळी दिंडी केली, पुन्हा दुपारी काला केला, पुन्हा इकडे आले. सगळं करत असताना एकच विचार होता की बाबा एवढं आरडणं झालं, आवाज चालेल की कसं करेल. पण इथं आल्यावर माझ्या माय माऊली आमच्या दादांच्या घरी जेवलं. संतांच्या घरच्या अन्नाचा प्रभाव एवढा आहे, ते म्हणलं पुष्ट केलं. अन्न खाल्यावर आता काय कमी आहे, पुन्हा भजन करत राहायचं. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी, सर्व आहे नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा, कारण पहिल्यांदा ये नाही वेळेवर सोडलं बरं असतं, नाही तर पुन्हा बार ह्या ताईची तारीख घ्यायची, ते असं होता कामा नये. पुनश्च एकदा सगळ्यांनी मला या ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करून दिली. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. सगळ्यांना शुद्ध अंतकरणाने एकच शुभेच्छा देते, होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन करा. आम्ही आमच्याकडे महिला मंडळींना पद्धत दिलेली आहे. प्रत्येक महिला घराघरामध्ये शिकलेली महिला आलेली आहे. दुपारच्या वेळी TV पाहण्यापेक्षा, झोपण्यापेक्षा प्रत्येक महिलांकडे आम्ही वही दिलेली आहे. वही, एक वही आणि 5 रुपयाची पेन, त्याच्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहू शकता, किंवा श्रीराम जय राम जय जय राम हे लिहू शकता, किंवा त्याच्यामध्ये राम कृष्ण हरी असंही लिहू शकता. नाही जमलं राम 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 लिहू शकता, तेही नाही जमलं हरी 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 लिहू शकता. हरी मुखे मना. माऊली ज्ञानोबारायांनी जगाला उपदेश केला, काय करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. लोक म्हणले महाराज आम्हाला नाही होत, नाही होत, मग 28 अभंगाचा हरिपाठ पाठ करा. लोक म्हणले महाराज आम्हाला तेवढंही होत नाही. तर माऊली ज्ञानोबाराया म्हणतात फक्त हरी मुखे मना. काय पाठ करा? हरीलाच पाठ करा, बाकीचं करायची गरज. फक्त हरीला म्हणजे देवाला पाठ करा, बाकीची साधना करायची गरज नाही. देवाला आपलंसं करायचं असेल तर देवाची नामसाधना करा. जमेल अशा पद्धतीने अभंगाचा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकुडा चुकीचा शब्द गेला, तो माझ्या वाणीचा दोष. सगळ्यांनी मोठ्या अंतकरणाने माफी द्यावी. पुनश्च एकदा संपूर्ण गावकरी मंडळींचं, साऊंड सिस्टीमवाल्यांचं, गायक मंडळींचं, माझ्या दोन्ही मृदंगवादक मंडळींचं, दादा खूप सुंदर मुलगा तयार केला. माझी अशी अपेक्षा तुमच्या लेकराला पाहून वाटली की माझंही पोरगा असंच मृदंग वाजवावं. तेही आता शिकत आहे. पांडुरंगाला तेच मागणं आहे, देवा त्यांनी असा मृदंग वाजवावा कीर्तनात आणि मी असं गावं आणि ते मी ऐकावं, मला आनंद वाटेल. चांगलंच मागत चला देवाला, तर तुमची इच्छा पूर्ण होईल. वाईट मागत जाऊ नका. चांगलं मागत राहाल तर चांगलं तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही समाजाला चांगलं देण्याचा प्रयत्न करा. या सृष्टीचा नियम आहे, या सृष्टीचा एक नियम आहे, जे तुम्ही सृष्टीला द्याल
ती सृष्टी तुम्हाला 100 पटीनं परत करते. काय म्हणणं आहे तुमचं बाबा? सगळे आपण शेतकरी होत. एकरामध्ये 6 पायल्या बी टाकता. आता हरभऱ्याचं किती टाकायचं? तुम्ही हरभरा पेरता की नाही? येते ना बाबा? 8 पायल्या पेरावं लागतं ना. 8 पायल्या, 8.5 पायल्या. आता पाऊस पडला ना मरल म्हणून आमच्याकडे 16 पायल्या 2 एकराला, 17 पायल्या चालू आहे पेरणं. हा बरोबर आहे ना? 16 पायल्या 17 पायल्या, मेलं तर एखादी उगवल म्हणून हा चालू आहे. मग एवढं आम्ही 17 पायल्या 16 पायल्या जर बी टाकलं, किती पोते निघाव? तुमचं काय म्हणणं आहे? दरवर्षीच्या प्रमाणे किती निघल? 100 पोते 2 एकराला. लई गेलं 80 पोते. 80 किलोला 80 पोते देण्याची ताकद ही जमिनीमध्ये आहे. या सृष्टीमध्ये मला काय सांगायचंय, 1 रुपया जर आम्ही धर्माला दिला तर 100 रुपये परत करण्याची ताकद या धर्मामध्ये. एवढी ताकद या सृष्टीमध्ये. एक चांगलं कर्म जर आम्ही सृष्टीमध्ये पेरलं तर 100 चांगले कर्म आमच्या पदरात ती टाकल्याशिवाय राहत नाही. आणि एकच वाईट कर्म जर तुम्ही सृष्टीमध्ये पेरलं तर 100 पटीनं तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. काय द्यायचे तुम्ही ठेवा. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. चांगलं करायचं नाही ना, करता आलं नाही करू नका, सोडून द्या. पण कमीत कमी वाईट तरी करू नका. चांगलं जीवन आहे हे जीवन, सगळं काही मिळेल. एव्हरीथिंग इज वन्स मोर, एव्हरीथिंग इज वन्स मोर, बट लाईफ इज नॉट वन्स मोर. सगळं काही पुन्हा मिळेल पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही. म्हणून भगवंताचं भजन करून घ्या, जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्या. बचेंगे तो और भी लढेंगे, है ना. एक भागवतामध्ये शेवटचं गीत आहे, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा. विठोबा